आपण या ठिकाणी जमलेले आहोत. हेच वास्तविक पाहता म्हणजे थोडंसं काय म्हणतो आपण भावनाप्रधान विषय आहे आणि आकस्मिक आहे. माझ्यासाठी विशेष भावनाप्रधान यासाठी आहे की त्या दिवशी नेमकं ज्या दिवशी म्हणजे परवाला ही जी दुःखद घटना आपल्या सगळ्यांसाठी घडली आणि दुपारी 12 वाजता मी सरांना भेटण्यासाठी घरी गेलो होतो. मी तुमचे मस्कल्ले काका म्हणजे डॉक्टर अमित यांचे वडील, काका, मी आणि महावीर शिवपूजे असं आम्ही सहज आदल्या दिवशी ठरवलं होतं की ओंकारप्पा आणि त्यांची पण थोडंसं आजारी आहेत आणि सीतानगरे सरांना आपण भेटायला जाऊ आणि मी 12 वाजता भेटायला गेलो. सर बनींवर झोपले होते. आम्हाला पण उठले, शर्ट घातला, बटन लावले. म्हणलं सर बटन कशाला लावताय, शर्ट कशाला घालताय? नाही म्हणले थोडं सभ्यपणानं बसलं पाहिजे. त्याही याच्यामध्ये मिश्किलपणा सरांचा होता, सभ्यपणानं बसलं पाहिजे. म्हणलं सर आपण सभ्यतेचीच मूर्ती आहात त्यामुळे सभ्यपणानं बसलं पाहिजे वगैरे असा काही विषय नाही. मग सरांनी आम्ही अन्य गप्पा मारल्या, भेटायला आलोत. तब्येत चांगली आहे? हो खूप चांगली आहे. नंतर एक 10-15 मिनिट बसलो तर मी अर्धा तास बसलो. सरांना वाटलं की हे काहीतरी घेऊन आलेत. मग सर म्हटले कुणाचं घेऊन आलात म्हणले घरानं. म्हणजे आम्ही कुणाचंच घरानं आणलो नाही, आम्हाला तुम्हाला निखळ भेटण्यासाठी आलो. सर म्हणे सध्या सगळं वातावरण बाहेर जे चालू आहे आणि तुम्हाला ह्या दोघं तिघांना बघितलं की नक्कीच काहीतरी आणलात असं मला वाटायलंय. मी म्हणलं सर आम्ही त्यातले जरी असलो तरी पण आम्ही काही आणलेलं नाहीत आणि स्वच्छ फक्त आपणाला भेटणे आणि आपल्या आरोग्याविषयी किंवा सहज सदिच्छा भेट एवढाच विषय आहे. खूप छान आहे म्हटले. मग सर आमच्यासोबत सफरचंद पण खाल्ले आणि त्यांचं जे घर आहे मधून उठून बाहेर जी ढाळज आहे ना, ढाळजेपर्यंत सोडण्यासाठी आले. म्हटलं सर कशाला येत? आपण त्यांच्या जो विनम्रता, रुजू स्वभाव, सरांचा जो सहजता आणि सभ्यता जी होती त्यानुसार आम्हाला सोडण्यासाठी बाहेर त्यांच्या ढाळजेपर्यंत आले. तर कशाला येता म्हटलं तर मग मस्कले काका आणि ते एकमेकांशी बोलत होता, ते समवयस्क नातेवाईक असे आले आणि 4, 4:30, 5च्या दरम्यान मला मस्कले काकांचाच फोन आला आणि मला अचानक म्हटले की डॉक्टर सीतानगरे साहेब गेले म्हणले. मला ते एवढं शॉकिंग होतं कारण 12 वाजता सर आमच्यासोबत बसले, अर्धा तास गप्पा मारले, सफरचंद खाल्ले, बाहेर त्यांच्या दारापर्यंत सोडायला आले आणि असं कसं होऊ शकते? तर ही फार एक म्हणजे हा भावनाप्रधान आणि काय म्हणतो ज्याचं दुःख किंवा जो शॉक सहन करण्यासारखा नाही अशा पद्धतीची एक दुर्दैवी घटना घडली. वास्तविक पाहता आपला वैद्यकीय संस्था ही संघटना नाही तरी खऱ्या अर्थाने एक परिवार आहे आणि हा परिवार म्हणून जोडण्याचं, जोपासण्याचं काम जसं पवदाने सर असतील, आपण तिघजण आहात, कुंडे सर आपले नाना होते आणि या सगळ्यांचा केंद्रबिंदू आणि सगळं हे म्हणून कुंडे सरांनी जो आपला परिवार जोडला, मोठा केला आणि टिकवला म्हणून हे आपलं हे सगळं पारिवारिक नातं आहे. वैद्यकीय संस्थेचं आपलं नातं केवळ हे व्यावसायिक नातं, प्रोफेशनल फक्त एका आपण व्यवसायापुरतं एकत्र जमतो असं नाही. तर आपली तुम्हा तिघांचं तर ते तुम्ही त्रिमूर्ती नाहीच, माझ्या दृष्टीनं तर आपण एकच मूर्ती आहात. मी तर असं म्हणतो की ही त्रिमूर्ती म्हणतो आपण त्यांना, पण वास्तविक पाहता आपण एकच मूर्ती आहात. पण आपलं सगळा हा जो परिवार आहे या परिवारामध्ये या महिन्यात 15 दिवसामध्ये 2 जे आपले मानकरी होते ते आपणाला सोडून उठून गेले या पंक्तीतून. याचं खऱ्या अर्थानं दुःख आपल्या सगळ्यांनाच आहे आणि यांचं वैशिष्ट्य असं ह्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींचं की यांनी जनरेशन गॅप ठेवलाच नव्हता. मोठे वौदाने साहेब असतील, नाना असतील, आपण सगळेजण आहात आणि या सगळ्याची आध्वर्य तर पुंडे साहेब आहेतच, पण आपण जनरेशन गॅप ठेवला नाही. ही पहिली पिढी, नंतर आपण आलात, तुमच्या अगोदर ते होते, नंतर सर आले, सराच्या नंतर हिमगिरे दादा आले, नंतर आम्ही आलोत असे आता इथंपर्यंत हे सगळे आलोत. पण या कुणामध्येही जनरेशन गॅप किंवा पिढीचं अंतर, व्यवसायाचं अंतर, स्पर्धा, एकमेकाचे काही म्हणजे जे काही व्यावसायिक गोष्टीमध्ये जे गुणदोष उत्पन्न होतात असे कुठेच न राहता असा असणारा आपला सगळा हा परिवार आहे. आणि मला ह्या सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की जे तुम्ही जे आमच्यावर संस्काराने जोडण्याचं काम केलंय हा एक आदर्श आहे आणि हे सगळं आपण केलात आणि आपल्यातलेच एक ज्येष्ठ हळूहळू याच्यातून उठून चाललेत, याचं खूप मोठं दुःख आहे. ही घटना अचानक घडली, पण हा निसर्गाचा नियम आहे. आता जसं स्वामी सर म्हणाले की उत्पत्ती, स्थिती आणि विनाश हा निसर्गाचा नियम आहे. येणे, काही काळ थांबणे आणि कालांतराने त्यातून जाणे ही जरी घटना असेल तरी नीतिशतकामध्ये एक भृतरांनी असं एक लिहिलंय की परिवर्तनी संसारे मृतः कोवाण जायते स जातो येन याती वंशम समुन्नतीम. या परिवर्तनशील जगामध्ये असं काहीच नाही की जो जन्माला येतो त्याला जाणे आहे. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू अटळ आहे. हे जरी खरं असलं तरी स जातो, तो खऱ्या अर्थानं जन्मला, येन याती वंशम समुन्नतीम.
ज्याच्यामुळं त्यांचं नाव, त्यांच्या परिवाराचं नाव, त्यांच्यामुळं त्या कुळाचं नाव, ज्यामुळं गावाचं नाव मोठं होते, तो खऱ्या अर्थानं जन्मला आणि खऱ्या अर्थानं जगला. आता आपण या ठिकाणी आपण उल्लेख केलात की सीतानगरी परिवाराचं एकच कुटुंब इथे आहे वास्तव्याला, बाकी बाहेर आहेत. पण खऱ्या अर्थानं त्या परिवाराला नाव मोठेपण जे कुणामुळे जर मिळालं असेल तर ते आदरणीय डॉक्टर सीतानगरे सरांमुळं मिळालं. आणि मला एक थोडंसं मी अधिक बोलतो, अधिक म्हणजे फार नाही बोलणार, पण मला पहिल्यांदा जे या बोलण्याच्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं ते बसवेश्वर कॉलेजला मिळालं. आणि तिथे सरांचे भाऊ हे प्राचार्य होते आणि मला माहिती नव्हतं सरांचे भाऊ प्राचार्य आहेत. माझा आणि सरांचाही फारसा काही म्हणजे जास्तीचा जवळून संबंध नव्हता. संबंध स्वामी सरांचा, इंगोले सरांचा होता, पण सीतानगरे सरांचा फारसा संबंध तेव्हा नव्हता. आणि तिथे नागोराव कुंभार सर तिथे साहित्यिक असल्यामुळं ते स्पर्धक त्या सगळं त्या प्रक्रियेमध्ये होते. मग आता मला पहिलं बक्षीस मिळालं आयुष्यातलं. मग ते नागोराव कुंभार सर मग कुठले काही नाही म्हणले, मी मुखेडचा. ते म्हणले आपले प्राचार्य मुखेडचेच आहेत. मग मला सरांची ओळख करून दिली. मग सरांनी सांगितलं की माझे भाऊ तिथं आहेत. तर ही इथून जी सुरुवात जी झाली या परिवाराशी जोडण्याची, तर अत्यंत सुशिक्षित, उच्च विद्याविभूषित असा हा परिवार, ज्यांचा आता उल्लेख झाला की 2 भाऊ डॉक्टर, 1 भाऊ एका मोठ्या महाविद्यालयाचे प्राचार्य, नंतरची पिढी सगळी. तर हा सगळा सरांचा एक मोठेपण खूप आहे यामध्ये. आणि सर काय काय होते याचा तर उल्लेख आपणा सगळ्यांना माहिती आहे, कारण ते सगळं आपण अनुभवलं आहे. जे अनुभवलं आहे ते मी पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. आणि विशेषतः आज पुंडे सरांनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीमधून जे फेसबुक वॉलवर जे लिहिलेत ते सरांचे सगळे गुण, सगळ्या आठवणी त्यांनी शब्दबद्ध केल्यात आणि आपण सगळ्यांनी ते वाचलेले आहेत. पण ज्यामध्ये 2 गोष्टींचं मला विशेष हे वाटते की सरांमध्ये सहजता होती, जास्तीची सहजता. आणि ज्या गोष्टीची फारशी चर्चा होत नाही, संयमी होते, सहजता होती, ज्याची चर्चा होत नाही. पण जुन्या गावामधले आणि जुने लोक म्हणायचे, आणि आपणही कधी चर्चा करत नाही कोणाची, म्हणजे पण एक म्हणायचे की सरांकडे खूप पैसा आहे. जुन्या गावामध्ये चर्चा आहे. हां, आता काय ते इंगोले सरांना, स्वामी सरांना माहिती. हां हां आता तुमचं गाव दबडे शिरूरजवळ असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल. पण असं म्हणायचे लोक किंवा म्हणतात लोक. पण सरांनी कधीही त्यांच्या आचरणात, मी यासाठी म्हणालो, लोक आचरणात, व्यवहारात त्यांनी कधीही त्याचं अवडंबर केलं नाही, कधी दाखवलं नाही. सरांचं राहणीमान असेल, सरांचं जे पूर्ण अगदी त्यांच्या आयुष्याचं हेच असेल, सहज घरून पायी पायी येणे. त्यापूर्वी सर काही काळ राजदूतवर यायचे, त्यांच्याकडे एक राजदूत होती. सहजपणे येणे. SD होती. सहज म्हणजे त्यांच्या कपड्यांवरून, त्यांच्या राहणीमानामध्ये, त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानात असेल, कुठेही त्या कुठल्याही गोष्टीचं त्यांनी म्हणजे दाखवणं हा प्रकार केलाच नाही. आणि त्यासाठी एक वेगळं मन आणि त्याला एक फार मोठं हे लागतंय, ते ज्याला तशा पद्धतीचं जगायला. मला वाटतं तेही सरांचं खऱ्या अर्थानं मोठेपण आहे. ज्या गोष्टीचा आपण सरांच्या याच्यामध्ये फक्त ह्या एक विषयाचा सरांनी सगळंच लिहिलंय, पण कदाचित हा सार्वजनिक बोलण्याचा विषय नसेल म्हणून सरांनी लिहिलं नसेल. सरांना बाकी सगळे विषय माहिती असतात. पण हेही खूप मोठेपण आहे सरांचं. हा, ते तर त्या सगळ्या गोष्टीचे काय म्हणतात साक्षीदार आहेत. हां, तर हे सगळं असं सरांचं मोठेपण आहे. आणि असे एक मोठे व्यक्ती आपल्यातून निघून गेले तर आपल्या सगळ्यासाठी एक आदर्श आहे. आपल्या मैत्रीबद्दल आम्ही काही फार बोलण्याची आवश्यकता नाही. पण सर आपण म्हटलात की आमची ऑटोमध्ये आम्ही 3 जण बसून यायचं, मी तुम्हाला कधी कधी हसायचं, रथामध्ये आलात म्हणायचो मी, मग 3घे हसायचे. सर प्रत्येक गोष्टीला हो 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 म्हणायचे, आपण काही जरी म्हटलो. आणि दुसरं सरांचे एक आझाद शत्रू होते. आणि त्याच दिवशी ओंकारप्पाच्या घरी जेव्हा आम्ही बसलो होतो, मी, मस्कले काका, महावीर, ओंकारप्पा, आता इथून आम्ही सरांकडे चाललो म्हणलो, सीतानगरे साहेबांकडे. मग तो 3घांचाही विषय निघाला. आणि हे मग तिथे ओंकारप्पा म्हणले काय त्यांच्याबद्दल काय, मग काका म्हणाले, महावीर म्हटला, मी म्हटलं की आझाद शत्रू आहेत 3घही. म्हणजे सीतानगरे सर तर आहेत, पण स्वामी साहेबांचं काय, इंगोळे साहेब, म्हणजे बाकी सगळ्यांबद्दल कोणी काही बोलताना 4 बरं म्हणेल किंवा 2 काहीतरी म्हणेल. या 3घांबद्दल समाजामध्ये कुणीही ही कॉमेंट कुणीच करू शकत नाही आणि कोणी करत नाही. तर हे आझाद शत्रुत्व हे जगण्याचं जे आपण सगळ्यांनी, तुम्ही 3घांनीही जे हे काही केलात, ही फार मोठं आपणाला म्हणजे मोठेपण आहे. आणि ते आमच्यासाठी आदर्श आहे. आपण म्हटलात की आता एक जागा रिकामी झाली, ती जागा तुमच्यासाठी रिकामी झाली, पण सर सदैव आयुष्यभर आमच्याही हृदयामध्ये, तुमच्या असण्याचीही जागा आमच्या हृदयामध्ये आहे आणि सरांच्या नसण्याचीही जागा आमच्या हृदयामध्ये आहे. आणि ती कायमस्वरूपी राहणार आहे, कारण तुम्ही खूप मोठे हे आहेत सर्व. तर सरांबद्दल एवढं सगळं मी आता म्हणजे माझ्या भावना व्यक्त करतो. मला अधिकचं काही असं बोलावं अशी माझी इच्छाही नाही. पण तुमच्या मैत्रीबद्दल एक भृतहरणेच असं सांगितलंय की सन्मित्र कुणाला म्हणतात, गुह्यम निघोती गुणान प्रगती करोती, आपदगतम च न जाहाती ददाती काले, सन्मित्र लक्षणम इदम प्रवदंती संताहा. म्हणजे चांगले साहित्यिक किंवा सन्मित्र कुणाला म्हणायचं, गुह्यम निघोती
म्हणजे गोपनीयता आहे ती कधी बाहेर सांगायची नाही. एखादी कमीपणा असेल किंवा एखादं आता हे मी जे म्हटलं ते गुह्यच आहे, जे तुम्हाला माहीत असूनही कधी बोलत नाहीत. म्हणजे आता रामराव म्हटले असं आहे तसं आहे, तसं गुह्यम निघोती गुणान प्रगती करोती, फक्त गुणांची तेवढी चांगली चर्चा करतात. आणि आपदगतमच्या न जाहाती, जेव्हा काही संकटकाळ असेल, कठीण प्रसंग असेल, तेव्हा एकमेकांना सोडत नाहीत. आणि ददाती काले, आणि योग्य प्रसंगी योग्य ती मदत करतात. तो खऱ्या अर्थानं मित्र आहे. आणि ते आपण आयुष्यभर 50-55 वर्ष जगलात, नुसतं जगला नाही तर एका व्यवसायात असून जगलात, याचं फार मोठं मोठेपण आहे. कारण तिथे कुठलेही तुमच्यात मतभेद नाही, स्पर्धा नाही, विचार नाही. तर हे आपलं एक सगळ्यांसाठी आदर्श आहे. आणि आज आपले सर आपल्या सगळ्यांना सोडून गेले, त्याचं सगळ्यांना अतीव दुःख आहे. तर या प्रसंगी मी सरांना एक शिवचरणी एक प्रार्थना करतो की त्यांना सद्गती प्राप्त हो, कारण ते खऱ्या अर्थानं पुण्यात्माच होते आणि त्यांना सद्गती मिळालीच आहे. तर एवढंच मी बोलतो, थांबतो. ओम शांती.